Hello students, in that of the last lecture we discussed about that of the introduction of the amines. In that of the introduction of amine we discussed about the definition of amine and classification of the amines. Amines are classified into that of the three classes: primary amine, secondary amine and tertiary amine. Further, secondary amines are classified into that of the two types: symmetrical amines and unsymmetrical amines. After that, one important point we are going to discuss, that is about the structure of the amine. One important point we are going to discuss, that is structure of the amine. As we discussed, amines are classified into that of the three parts as primary amine, secondary amine and tertiary amine. Primary amines are indicated by RNH2, secondary amines are indicated by R2NH and tertiary amines are indicated by the R3N. Okay. Firstly, if we considering there is an RNH2, that is the primary amines structure. For that of the primary amines, nitrogen is taken as a central atom. Nitrogen आपण काय करणार आहोत? Central atom घेणार आहोत. On that nitrogen, there are the one alkyl group is present, one hydrogen is present, and another one hydrogen is present. And this nitrogen should be carrying one lone pair of electron. या नायट्रोजन वरती काय असणार आहे? एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. आता याच्यामध्ये जो काय नायट्रोजन असणार आहे, दॅट नायट्रोजन मस्ट बी कॅरिंग sp3 हायब्रिडायझेशन. या नायट्रोजन मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असणार आहे? sp3. ठीक आहे. Then this must be carry the three sigma bonds. This first NH, this second NH, and this third NR. There are these three sigma bonds are present into that of the that corresponding amine. या amine वरती काय असणार आहे तर तुम्हाला तीन सिग्मा बॉन्ड्स ऑब्झर्व होणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा बॉन्ड अँगल जो असणार आहे दॅट बॉन्ड अँगल शुड बी 107 डिग्री 28 मिनिट्स. याच्यामधला हा जो बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल किती असणार आहे? 107 डिग्री 28 मिनिट्स. दॅट इज द बॉन्ड अँगल प्रेझेंट इन दॅट ऑफ द primary amine as well as into that of the secondary amine. Primary amine असेल किंवा secondary amine असेल त्याच्यामधला बॉन्ड अँगल मध्ये किती असणार आहे? 107 डिग्री 28 मिनिट्स. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. sp3 हायब्रिडायझेशन असल्यानंतर जॉमेट्री जनरली कोणती असते? टेट्राहेड्रल असते. पण हे जे काय अमाइन्स आहेत दॅट अमाइन शोज देयर इज अ sp3 हायब्रिडायझेशन बट पिरॅमिडल जॉमेट्री. जॉमेट्री कोणती असणार आहे? पिरॅमिडल जॉमेट्री असणार आहे. दॅट मस्ट बी कॅरी पिरॅमिडल जॉमेट्री. पिरॅमिडल जॉमेट्री असण्याचं आता परत त्याच्यामध्ये रिझन काय? कारण ही काय आहे? एक लोन पेअर आहे. आणि तुम्हाला माहित आहे की जर काय असेल लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर लोन पेअर अँड दॅन बॉन्ड पेअर. काय सांगतो बघा? लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर. आता इथं हा लोन पेअर आहे, इथं हा बॉन्ड पेअर आहे. याच्यामध्ये काय होणार आहे? बॉन्ड पेअर रिपल्शन टेक्स प्लेस. इथं सुद्धा सेम होणार आहे. बॉन्ड पेअर रिपल्शन शुड बी टेक्स प्लेस. ड्यू टू दॅट रिझन दिस बॉन्ड अँगल शुड बी डिक्रीजेस फ्रॉम 109 डिग्री टू दॅट 107 डिग्री 28 मिनिट्स. म्हणजे बॉन्ड अँगल जो काय आयडियल जॉमेट्री आहे टेट्राहेड्रलचे जे काय बॉन्ड अँगल आहे तो किती आहे? 109 डिग्री आहे. तर तो डिक्रीज होऊन किती होणार आहे? 107 डिग्री 28 मिनिट्स. ड्यू टू दिस रिपल्शन, which repulsion? लोन पेअर is greater than bond pair. Okay. Similarly, for that of the secondary amine, that should be takes place like this. Okay. And in case of the tertiary amine, this bond angle should be sometimes increases and it should be becomes 108 डिग्री. आता असं होण्याचं रिझन काय? टर्शरी अमाइन्स मध्ये बॉन्ड अँगल काय होतो? इन्क्रीज होतो. आणि तो इन्क्रीज होऊन किती होतो? 108 डिग्री होतो. आता 108 डिग्री होण्याचं रिझन काय? तर हा अल्काइल ग्रुप आणि हा अल्काइल ग्रुप तिन्ही अल्काइल ग्रुप असल्या कारणाने तिथं स्टेरिक हिंड्रन्स तयार होतो. स्टेरिक हिंड्रन्स झाल्यामुळे हा जो बॉन्ड अँगल आहे तो 107 डिग्री पासून इन्क्रीज होऊन किती तयार होतो? 108 डिग्री इतका काय होणार आहे? हा तयार होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला थोडासा इम्पॉर्टंट पार्ट आपण आणखी डिस्कस करणार आहोत. म्हणजे आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलो की जे काय अमाइन्स आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन मध्ये जर बघितलं तर प्रायमरी अमाइन मध्ये बॉन्ड अँगल, प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्ये बॉन्ड अँगल किती? 107 डिग्री 28 मिनिट्स. टर्शियरी अमाइन मध्ये मात्र बॉन्ड अँगल किती? 108 डिग्री. त्यानंतर अमाइन्स मध्ये जनरल जॉमेट्री कोणती असणार आहे? पिरॅमिडल जॉमेट्री.
त्यानंतर त्याच्यामधला जो काही नायट्रोजन असेल त्या नायट्रोजनवरती हायब्रिडायझेशन कोणते असणार आहे sp3 हायब्रिडायझेशन इन दॅट ऑफ द अमाइन 3 सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट अँड 1 लोन पेअर शुड बी प्रेझेंट. ओके, आता बघा हे जे काय आर ग्रुप्स आहेत त्या आर ग्रुपनुसार जर बघितलं तुम्ही इन केस ऑफ द सेकंडरी अँड अमाइन अँड टर्शियरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शियरी अमाइन घेतलं फर्स्टली कन्सिडर करायचं ना सेकंडरी अमाइन. मी काय कन्सिडर करतो एक सेकंडरी अमाइन कन्सिडर करतो CH3 C2H5H and that should be carry the one lone pair of electron. आता जर तुम्ही बघितला तर हा जो काय नायट्रोजन असणार आहे दिस नायट्रोजन इज sp3 हायब्रिडाइज्ड. हा नायट्रोजन जो असणार तो नायट्रोजन काय असेल sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. हा एक R ग्रुप, हा एक R ग्रुप, त्यानंतर हा हायड्रोजन म्हणजे हा काय झाला R2NH झाला आणि R2NH म्हणजे काय असणार आहे तो सेकंडरी अमाइन असेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला जे सांगायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. हा नायट्रोजन आहे, हा R ग्रुप आहे, हा R ग्रुप आहे, हा हायड्रोजन आहे, इथे काय असणार आहे तुमचा जो काय असणारा लोन पेअर असेल. ओके, आता यांच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हा जो नायट्रोजन असेल दॅट नायट्रोजन शुड बी बिकम्स देयर इज अ कायरल. नायट्रोजन काय होणार आहे कायरल होणार आहे. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स आणि अरिन्स मध्ये बघितलोय की कायरल कार्बन म्हणजे काय सांगतो की असा कार्बन ज्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील. 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच्ड टू दॅट ऑफ द कार्बन, देन दिस कार्बन इज कॉल्ड एज अ कायरल कार्बन. सिमिलरली हा जो नायट्रोजन आहे त्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. पहिला हा हायड्रोजन वेगळा आहे, हा C2H5 वेगळा आहे, हा CH3 वेगळा आहे आणि हे एक लोन पेअर. म्हणजे हा तुमचा जो नायट्रोजन होणार आहे दॅट नायट्रोजन शुड बी अन कायरल. तो नायट्रोजन काय आहे कायरल आहे. That means that must be indicate there is an optical activity. म्हणजे तो काय इंडिकेट करू शकतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इंडिकेट करू शकतो. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही काय सांगू शकता दे आर एबल टू शो देयर इज अन इनॅन्शोमेरिझम. ते काय इंडिकेट करू शकतात इनॅन्शोमेरिझम इंडिकेट करू शकतात. दॅट मीन्स दे आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजे ते काय असणार आहेत नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजेच काय बघा आता हा नायट्रोजन घेतलाय, या नायट्रोजनवरती जर समजा ही काय असेल लोन पेअर असेल, इथं तुमचा CH3 चा ग्रुप असेल, इथं C2H5 चा ग्रुप असेल, इथं H चा ग्रुप असेल. जर समजा तुम्ही याची मिरर इमेज घेतला तर याची मिरर इमेज तुम्हाला कशा ऑब्झर्व होणार आहे that should be the lone pair. This nitrogen here there is a CH3, here C2H5 and here hydrogen. That means they are the non-superimposable mirror images of each other. That means they are able to show the optical activity. म्हणजे ते काय इंडिकेट करू शकतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवू शकतात. ठीक आहे, पण जर सपोज करा हा जो काही नायट्रोजन असेल if that are the more chirals, if that are the more chirals बघा amines which are more chiral, अशा amines ज्यांच्यामध्ये कायरॅलिटी काय असणार आहे जास्त असणार आहे that cannot be resolved, that cannot be resolved into two इनॅन्शोमर्स. म्हणजे ते काय करत नाहीत इनॅन्शोमर्स दाखवणार नाहीत. म्हणजे त्यांचे DNA L आयसोमर्स तुम्हाला दिसणार नाहीत. अमाइन्स विच आर मोर कायरल दॅट कॅन नॉट बी रिझॉल्व्ड इनटू टू इनॅन्शोमर्स. दिस इज नोन ॲज फ्लिपिंग. त्याला काय म्हणतात फ्लिपिंग. फ्लिपिंग ऑफ दॅट ऑफ द अमाइन्स. अमाइन्सचं काय म्हणतात तर फ्लिपिंग. म्हणजेच काय मोर कायरल अमाइन्स cannot be converted into that of the enantiomers, or they cannot be resolved into that of the enantiomers. This is called as a flipping. आता बघा हा जो फ्लिपिंग कन्सेप्ट आहे तो फ्लिपिंग कन्सेप्ट आपण थोडंसं डिटेलमध्ये अंडरस्टँड करू कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स तयार होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. आता फ्लिपिंग कन्सेप्ट कशी असणार आहे बघा. फॉर दॅट फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर देयर इज वन टर्शियरी अमाइन. कन्सिडर दिस इज अ नायट्रोजन, दिस नायट्रोजन कॅरी वन लोन पेअर. This is on first R group, this is on a second R group that is called R dash and this is R double dash. आता हा जो असणार आहे in that this nitrogen is sp3 hybridized. नायट्रोजनचा हायब्रिडायझेशन काय असणार आहे sp3 असणार आहे. Now suppose that can be converted. Firstly that should be there is an sp3 hybridization and pyramidal geometry. त्याची geometry कोणती असणार आहे
पिरॅमिडल जॉमेट्री असणार आहे. फर्स्टली दॅट शुड बी कन्वर्टेड इनटू दॅट ऑफ द प्लेनर स्ट्रक्चर. पहिल्यांदा याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? दॅट शुड बी कन्वर्टेड इनटू दॅट ऑफ द प्लेनर स्ट्रक्चर बाय स्प्लिटिंग ऑफ दिस लोन पेअर इनटू दॅट ऑफ द अबव अँड बिलो ऑफ द नायट्रोजन. म्हणजेच काय होणार बघा, हा नायट्रोजन असणार आहे, या नायट्रोजनच्या वर एक इलेक्ट्रॉन येणार, या नायट्रोजनच्या खाली एक इलेक्ट्रॉन येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं असणारा हा काय असेल? आर ग्रुप असणार आहे. ओके. त्यानंतर इथं असणारा हा काय असणार आहे? आर डॅश. आणि इथं असणारा काय असेल? हा आर डबल डॅश. आता हा जो आर डॅश असणार आहे दॅट शुड बी इंडिकेटेड बाय देयर इज अ this type of bonding and that should be indicated like this. That is called as a wedge type of the structure. हा काय असणार आहे? wedge type चं स्ट्रक्चर तुम्हाला काय होणार आहे? ऑब्झर्व होणार आहे. आता हा जो असणार आहे that must be becomes a planar structure. याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? planar. And in that this nitrogen should be carry the planar structure or that also called as a trigonal planar. If there is a trigonal planar structure then this nitrogen is sp2 hybridized. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इन केस ऑफ द फ्लिपिंग द नायट्रोजन्स हायब्रिडायझेशन इन ट्रान्झिशन स्टेट इज. फ्लिपिंग मध्ये नायट्रोजनचं जे काय ट्रान्झिशन स्टेट असते त्या नायट्रोजनच्या ट्रान्झिशन स्टेटचे हायब्रिडायझेशन काय? तर आता हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp2. आणि हे कोणामुळे? कारण तो काय करतो? ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर दाखवतो. मग आता इथे काय करावं? पुन्हा कन्वर्ट होणार. दॅट शुड बी कन्वर्टेड ॲज नायट्रोजन. दिस इज द फर्स्ट आर ग्रुप, this is the R dash and this is the R double dash and that is the lone pair. Okay, again that should be having this is a pyramidal geometry. ठीक आहे. असणार पुन्हा pyramidal geometry शो करणार आहे. आता तुम्ही जर बघितला तर हा पहिलं स्ट्रक्चर आहे, हा सेकंड स्ट्रक्चर आहे. हे दोघे स्ट्रक्चर्स एकमेकांच्या काय आहेत? अपोजिट आहेत. that both structures are opposite to the each other and due to that reason they are the non superimposable mirror images. म्हणजे they are able to show there is an optical activity but that are not stable. they stable असणार नाही. they are radially interconverted into one another. म्हणजे याचं कन्वर्जन याच्यातून लगेच याचं कन्वर्जन याच्यात होणार आहे. दॅट मीन्स दे आर लाईज इन अ रेसिमिक मिक्सचर फॉर्म. मीन्स 50% दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर अँड 50% दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर. 50% या टाइपचे स्ट्रक्चर म्हणून ते राहतील आणि 50% या टाइपचे स्ट्रक्चर म्हणून राहणार आहे. दॅट मीन्स दे लाईज ॲज अन रेसिमिक मिक्सचर अँड वी नो दॅट रेसिमिक मिक्सचर्स आर द ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सो मोर कायरल अमाइन्स cannot show the optical activity. more chiral जे काय अमाइन्स असणार आहेत ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवणार नाहीत. याचं रिझन काय असणार आहे? तर हे असेल की फ्लिपिंग होतं म्हणजेच काय? दे आर लाईज इनटू दॅट ऑफ द रेसिमिक मिक्सचर फॉर्म. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट फॉर ऑफ द फ्लिपिंग अँड स्ट्रक्चर ऑफ द अमाइन. ओके, क्लिअर?